स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। उन्होंने नज़दीकी हमारी और बीमार लिख दिया। उन्होंने नज़दीकी हमारी और बीमार लिख दिया। हमने बीमारी पूछी उनसे तो भगवे से प्यार लिख दिया। अरे कर्जदार रहेंगे मुझ वैद्य के जिसने दवा में छत्रपती संभाजी महाराज का नाम लिख दिया। जिच्या कुशीतून हे स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती, ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर लिहिलं या पेललं ते शंभू छत्रपती। प्रथमतः या तीनही महावीरांना अभिवादन करतो। आणि खरतर कर्मधर्म संयोगानं रोजच्या धावपळीतून काही माणसं अशी वेगळी होतात आणि माझ्या शंभूराजांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवतात आणि माझ्यासारख्या अनेक जणांना संधी मिळावी, व्यासपीठ मिळावं म्हणून असा भव्य आणि दिव्य कार्यक्रम उभा करतात। ते महाराष्ट्राचा महावक्ता, राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे सर्व संयोजक, आयोजक आणि मान्य परीक्षक सर्वांना माझा नमस्कार। खरं तर मधाच्या थेंबा एवढा असणार छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या या स्वराज्याचं सुराज्य करणारे, स्वतःच्या तेजाने प्रकाशमय होत भारतीयांना स्वातंत्र्याची दिशा दाखवणाऱ्या आणि जगाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ राजा की ज्यांचं चरित्र ऐकताना वाचताना देश विदेशातील लोकांच्या अंगावर काटा येतो ना, असे महापराक्रमी, चरित्र आणि चारित्र्य संपन्न, ओजस्वी, तेजस्वी, परस्वाभिमानी, प्रेरणासागर, ज्ञानवीर, गुणवीर, धर्मवीर असं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांच्या तलवारीच्या धारेबरोबर ज्यांची बुद्धीची धार सुद्धा तल्लख होती ना, असे छत्रपती संभाजी महाराज। म्हणून नमस्कार, मी विनायक सावंके आपणा समोर विषय मांडतो आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज। खरतर एक कवी खूप छान लिहितो की कभी ओठो केले मरे तो कभी नोठो केले मरे, अगर होते भगत सिंग जिंदा तो कहते सुखदेव हम बिकिन हराम जादव केले मरे। महापुरुषांच्या विचारांचं बलिदान या मातीमध्ये व्यर्थ गेले की काय अशी शंका आम्हाला अलीकडच्या काळामध्ये येऊ लागली। परंतु शिवशंभू चरित्राचं कर्तृत्व घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मोठ्या संख्येने इथं एकवटतो ना, एवढी एकच गोष्ट तुमच्या माझ्या काळजामध्ये राजा शिवशंभू अजूनही जिवंत आहे याचीच ती साक्ष। खरं तर इथल्या मातीचा एखादा ढेकूळ कधी हातात घेतला, तो पाण्यात टाकला तर पाण्यावर जो तवंग उठेल तो तवंग सुद्धा इथल्या मातीसाठी खर्ची पडलेल्या माव्यांच्या रक्ताचा असेल। आजूबाजूच्या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही, या सह्याद्रीच्या पायाखाली काही जणांनी स्वतःला गाडून घेतलंय, तेव्हा तो सह्याद्री आसमानाशी स्पर्धा करायला गेला। या सह्याद्रीची सैर फक्त तिघच करू शकतात, पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे। या तिघांशिवाय सह्याद्री पेलणं कोणाला जमलंच नाही, कोणाला साधलंच नाही। इथं पुन्हा कचऱ्याचा जन्मच झाला नाही, इथं जन्माला आले ते शिवराय आणि शंभूराय। मग 350 वर्षापूर्वीचा जागर आजही घडतो। इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कानावर पडतं आणि आमचं शरीर पेटून होतं। छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी किलकारी कुठेतरी निनाते आणि आमच्या शरीरावर रोमांच उठतात, मनमनामध्ये उर्मिजाप निर्नाजय प्रेरणा स्त्रोत तयार होतो। अरे 350 वर्ष झाली या राजाला आम्ही विसरू शकलो नाही। असं काय केलं असेल या राजानं, असं काय निर्माण करून ठेवलं असेल? जर 350 वर्षानंतर शिवरायांचं नाव घेऊन आमचं शरीर पेटत असेल, 350 वर्षानंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आम्हाला स्फुरण चढत असेल, तर 350 वर्षापूर्वी खुद शिवछत्रपतींच्या कुशीत जन्माला आलेला राजा संभाजी कसा असेल? अरे कसा घडला असेल, कसा उभा राहिला असेल, कसं असेल शौर्य, कसं असेल धैर्य, कसं असेल साहस, कसं असेल धाडस, कसं असेल अभिमान, कसं असेल स्वाभिमान, कसं असेल व्यक्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व, अरे कसा असेल माझा संभाजी। पण ज्यावेळी एखाद्या गावरान माणसाला प्रश्न विचारला जातो की संभाजी राजे कसे होते तुम्हाला माहित आहे का, तर तो 2 शब्दात उत्तर देतो, संभाजी रगेल होते आणि संभाजी रंगेल होते। 2 शब्दात माझ्या राजाचा इतिहास बदलला जातो। इतिहासानं नाना आरोपांच्या फायरी झाडल्या त्यांच्यावर। संभाजी स्वराचारी, संभाजी रगेल, संभाजी रंगेल, संभाजी राजेनं मराठेशाही बुडवली, संभाजी राजे म्हणजे छत्रपतींच्या कुशीत जन्माला आलेला नादान तख्तनशील वारस, संभाजी म्हणजे स्वराज्यद्रोही। इतिहासानं नाना आरोपांच्या फायरी झाडल्या त्यांच्यावर, पण काय खरी वस्तुस्थिती, काय खरा इतिहास? ज्यावेळी इतिहासाची पानं चाहतो, पुरावे पाहतो, त्यावेळी असं लक्षात येतं की 14 मे 1657 रोजी पुरंदरवर एका शिवरत्नाचा जन्म झाला होता। बघता बघता बाल संभाजींच्या बाललीलांनी सर्वांची मन हरपू लागली। संभाजी राजांचं वय झालं 2.25 वर्ष आणि याच वेळी नियतीनं सर्वात मोठी गलती केली। माझ्या संभाजी राजांच्या मातोश्री महाराणी सईबाई महाराणी साहेब यांचं निधन झालं।
पिता शिवाजीराजे तर सतत पाठीला मरण बांधून मुलुकभर दौड घेणारे पित्याची छत्रछाया वाट्याला यावीच कशी, पण याच वेळी सामन्याला मासाहेब जिजाऊ अजून दुसरा शिवाजी घडवायचा आहे. सामर्थ्य जिजाऊ नक्कीच आहे आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी राजांचं शिक्षण चालू झालं. संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले, बोलणं खेळणं शिकले, पळणं खेळणं शिकले. बघता बघता नाना कला, नाना विद्या, नाना गुण त्यांना आत्मसात झाले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, तब्बल 16 भाषा संभाजीराजांना येऊ लागल्या. मराठी येते, उर्दू येते, फारसी येते, कांडी येते, तमिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत सुद्धा संभाजीराजांना येते. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, प्रभागशास्त्र, प्रत्येक शास्त्रांमध्ये संभाजीराजे तेज तरबेज झाले. संभाजीराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला. या संभाजींनी बुद्धीचं कार्यक्षेत्र तर काबीज केलंच, पण हाच संभाजी नाना विद्यांमध्ये, व्यायामामध्ये सुद्धा तेज तरबेज झाला. भालाफेक, घोडेस्वारी, तलवारबाजी, मल्लविद्या यामध्ये संभाजीराजांनी मोठी हुकूमत पैदा केली. तत्कालीन काळामध्ये पळत्या घोड्याला एका पायावर उभा करणारा आणि डोळ्याची पापणी मिटते न मिटते तोवर गर्दिशी फिरवणारा जगाच्या पाठीवर एकच योद्धा होऊन गेला. तर योद्धाचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना एक महामंत्र दिला होता. तो असा की रयतेच्या डोळ्यातलं एक अश्रूही राजाला एका बलवान शत्रूपेक्षा भारी वाटतो. एक वेळ शत्रूनं पराभव केलं तरी चालेल, पण रयतेच्या डोळ्यातल्या अश्रूंनी राजाचा पराभव होता का म्हणे. आणि याच शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून संभाजीराजे रयत जपत होते. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला. शिवराय छत्रपती झाले आणि याच वेळी संभाजीराजे स्वराज्याचे पहिले युवराज झाले. या घटनेपर्यंत संभाजीराजांच्या चारित्र्यावर एकही आरोप नाही, एकही डाग नाही, पण या घटनेनंतर माझ्या संभाजीराजांच्या आयुष्याचं पाणी असं काही वेगळ्या पाटेनं वळवून देण्यात आलं की माझा मूळचा संभाजीराजा हरवून गेला. संभाजीराजांवर आतापर्यंत 60 नाटकं आणि 27 चित्रपट झाले. खुद्द शिवछत्रपतींवर सुद्धा एवढे झाले नाहीत. संभाजी महाराज व्यसनी असं काहींनी रेखाटलंय. काही नाटकात तर एंट्रीज ग्लास घेऊन दाखवले. पण कुठून लागला शोध? तो कापिकान औरंगजेबाच्या दरबारात अखबारी म्हणून काम करत होता. आपल्या सातारला ग्रँडअप नावाचा इतिहासकार होता. त्यानं मराठ्यांचा इतिहास लिहिला. आधार त्या कापिखानाचा घेतला. तो कापिकान संभाजी महाराजांचं वर्णन करताना लिहून ठेवतो की तो संभाजी महाराज स्वतःच्या बळावर, शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कोणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेनात. जणू काय त्याला सत्तेची नशा चढली. याचंच भाषांतर ग्रँडअपने इंग्रजीत केलं. सत्तेची नशा चढलेला राजा अँड ऑक्सिडेट विथ द वाईन ऑफ ऑलियन प्राईड. भाषांतर अगदी बरोबर, पण आमचं इंग्रजी त्याच्यापेक्षा उत्तम. आम्ही वाचलं अँड ऑक्सिडेट विथ द वाईन ऑफ ऑलियन प्राईड. अँड ऑक्सिडेट विथ द वाईन घेत होते संभाजी. लावला अनुमान. मन एक पत्र मिळाले की संभाजी राजांनी पोर्तुगीजांना पाठवले की आम्हाला दारूची 2 पिंप द्या. एक जण म्हणाला मागवला असेल स्टॉक. अरे काय हे, मागवलेली दारू ही प्यायची दारू नाही, तर ती तोफेला लागणारी दारू आहे. एवढं जर तुम्हाला लिहिणार कळत नसेल तर तुम्ही लिहिताना घेतलेली का, याचं संशोधन होणं पहिलं गरजेचं आहे. संभाजी राजांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. अरे 32 वर्ष छाव्यासारखा झुंजत राहिलाय. 40 दिवस औरंगजेबाच्या छावणीत अत्याचार, अन्याय सहन केले. सहन होत नाही. शरीर संपदा तशी मिळवावी लागते आणि आपल्या राजानं ती कमवले. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर फक्त प्रजा रडली होती, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर खुद्द औरंगजेब सुद्धा रडला होता. मग काय बोलला होता? सचमुच छावा ये छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन नहीं झुकी उसकी आंखें हमारे सामने. हमने जुबान काट दी उसकी लेकिन उस जुबान से नहीं मांगे रहम के 2 लफ्ज. हमने हाथ काट दिए उसके लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके लेकिन नहीं झुकाए अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी लेकिन नहीं झुकी उसकी गर्दन हमारे सामने. सचमुच छावा ये छावा शेर का. बांधील हात बघून या गनिम विचारतो लढणार काय. बांधील हात बघून या गनिम विचारतो लढणार काय. गरजूनी कवी कलश बोलतो अरे हात तर सोडून बघ पुढे सांगतो घडणार काय. खर तर आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन वाटल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. मग तुमच्या माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की 40 दिवस औरंगजेबाच्या छावणीत संभाजी राजांनी अत्याचार आणि अन्याय सहन केले, पण ज्यावेळी साक्षात मृत्यू महाराजांच्या समोर उभा असेल त्यावेळी शंभूराजांच्या मनात नेमकं काय चाललं असेल, त्यांचे शेवटचे शब्द काय असतील. छत्रपती शंभूराजांचे शेवटचे काही शब्द. आबासाहेब तुम्ही आबाच्या डोळ्यांनी मला पाहत असाल, पण तुमचं आबाळ एवढं रूप पाहिला माझ्यापाशी डोळेच उरले नाही. तो
आग्र्याहून येताना तुमचा हात विश्वासानं हाती घेऊन म्हणालो होतो की आबासाहेब आमची फिकीर करू नका, आम्ही सुखरूप गडावर पोचू, तुम्ही सुद्धा माझा हात विश्वासानं हाती घ्याल का आबासाहेब? पण ते आता हातही उरले नाहीत आणि तुम्हाला आबासाहेब म्हणून साथ घालायला आता माझ्यापाशी जीभही उरली नाही. पण एक सांगतो आबासाहेब, रक्ताचा अभिषेक घालूनच स्वराज्याचं मंदिर पवित्र होणार असेल आणि शिवपुत्र म्हणूनच माझी मृत्यूशी ओळख होणार असेल तर रायगडाच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेन, 1000 वेळा जन्म दे पण शिवपुत्र म्हणूनच दे. जगायचं कसं हे तुम्ही जगाला शिकवलं, पण स्वाभिमानानं मरायचं कसं हे मी जगाला शिकवीन. खर तर महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती संभाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. संभाजी राजांना अवघं 32 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण या 32 वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या दुप्पट साम्राज्य छत्रपती संभाजी महाराजांनी उभं केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या भाळावरती अभिमानानं सांगावा असा इतिहास महाराजांनी कोरून ठेवला. पण आज त्याच गोटकोट किल्ल्यांवरती इथले प्रियकार आणि प्रियसी आपली नावं कोरतात. हे बघितलं की असं वाटतं की कुठंतरी चुकतंय आमचं. खरं तर महाराजांची पावलं ज्या ज्या गडकोट किल्ल्यांना लागली तो गडकोट किल्ला एक स्मारक व्हायला हवा. पण आज आम्ही समुद्रात स्मारक उभी करण्याची स्वप्न पाहतो आणि गडकोट किल्ल्यांकडे दुर्लक्ष करतो. हे बघितलं की असं वाटतं की कुठंतरी चुकतंय आमचं. आज आम्ही आमच्या गाडीवर अभिमानानं जय शिवराय, जय शंभूराजे, अरे बघतोस काय मुजरा कर असे अभिमानाने लिहितो. पण तीच गाडी संध्याकाळी जेव्हा एका बिअर बार समोर उभी असते ना तेव्हा असं वाटतं की कुठंतरी चुकतंय आमचं. मग हे सगळं बदलायला हवं आणि ही बदलवण्याची ऊर्जा फक्त आणि फक्त शिवचरित्र आणि शंभूचरित्रातच आहे. म्हणून शिवचरित्र शंभूचरित्र जपलं गेलं पाहिजे. कारण आतापर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचलो, पण ते कधी डोक्यात घेण्याचा प्रयत्न केला का याचा विचार आज कुठेतरी व्हायला पाहिजे. एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.